नमस्कार. नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे केस गळती थांबवणे. केसांच्या आजकाल अनेक समस्या आहेत. जर आपले केस ड्राय झाले असतील, केस गळत असतील, केस तुटत असतील आणि केसांची जर वाढ खुंटली असेल तर मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे केस गळती थांबवणे. केस गळती थांबवून आपल्या केसांच्या सर्व समस्या संपुष्टात येण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत काही साधे सोपे घरगुती उपाय सांगणार आहे. तर ते तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या केसांच्या सर्व समस्या संपुष्टात आणा. तर आपला पहिला उपाय आहे कोरफड. कोरफडीचा गर. जर तुमच्याकडे ओरिजिनल कोरफड नसेल तर तुम्ही बाजारामध्ये सहजासहजी उपलब्ध होणारा एलोवेरा जेल देखील वापरू शकता. कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे आणि तो गर आपल्या केसांच्या मुळाशी लावायचा आहे. हा कोरफडीचा गर आपल्या केसांच्या मुळाशी लावल्यानंतर तुम्ही रात्रभर ठेवू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल, तो जर गर तुम्ही दिवसा लावला तर तुम्ही 1-2 तास आपल्या केसांमध्ये तसाच ठेवायचा आहे आणि नंतर आपण थंड पाण्याने आपले केस हर्बल शॅम्पूच्या मदतीने धुवायचे आहेत. तुम्ही हा उपाय नियमितपणे आठवड्यातून 1 वेळा करायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला 100% तुमच्या केसांच्या सर्व समस्या संपुष्टात आलेल्या दिसणार आहेत. आपला दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये सहज उपलब्ध होणारा जो कापूर. हा कापूर आपण काय करायचं आहे, त्या कापराच्या 2-3 वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या हातावरती कुस्करायच्या आहेत. त्या कुस्करल्यानंतर त्याची बारीक जी पूड तयार होणार आहे ती आपल्या केसांच्या मुळाशी व्यवस्थितपणे आपल्या केसांच्या मुळाशी ती लावायची आहे. याच्यामुळे तुमच्या केसामध्ये जर डॅन्ड्रफ झाला असेल, तुमच्या डोक्यामध्ये जर तो ड्रायनेस आला असेल, तुमचा स्काल्प कोरडा झाला असेल, तुमचे जर केस कोरडे झाले असतील, ड्राय झाले असतील तर ते व्यवस्थित होण्यासाठी हा कापूर देखील अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला मदत करणार आहे. आपला तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आहे आणि 1 चमचा मुलतानी माती घ्यायची आहे आणि ह्या तिघांचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्या जे तयार होणारं मिश्रण आहे ते मिश्रण आणि थंड पाणी या दोघांच्या मदतीने तुम्ही तुमचे केस धुवायचे आहेत. याच्यामुळे तुमच्या केसांच्या सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत आणि तुमचे केस एकदम लांब सडक आणि काळेभोर देखील होणार आहेत. आपला चौथा जो उपाय आहे तो म्हणजे एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचा जो रस निघणार आहे त्या रसामध्ये आपण आपल्या खाण्याचा, आपण त्याला म्हणतो बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग सोडा ऍड करायचा आहे आणि ती तयार होणारी पेस्ट आपल्या केसांच्या मुळाशी लावायची आहे. आपण जेव्हा केस धुणार आहात त्याच्या अगोदर तुम्ही 1 तास हा उपाय करायचा आहे. याच्यामुळे तुमच्या केसांच्या जो केसामध्ये डॅन्ड्रफ झाला असेल, तुमच्या केसांमध्ये जे ड्रायनेस आला असेल तो संपुष्टात येणार आहे, तो संपणार आहे आणि तुमचे केस अतिशय सुंदर आणि मुलायम होणार आहे. मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह लवकरच येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.